नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि साडीवरून तुम्हाला समजलंच असेल, आज सण आहे, आज आहे पाडवा. तर आज गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी आता जस्ट आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे. तसे आता 8:30 वगैरे वाजायला आलेत, कारण माझे मिस्टर आता लिंबाचा पाला आणायला गेलेत. तर गावची आमची सर्वांची आंघोळ झाली, क्लिनिंग झालंय. तर आता देवपूजा करायची, काही देवाची 2-3 भांडी वॉश करते मी आणि त्यानंतर आम्हाला गुढी उभारायची आहे. तर गुढी उभारायची तयारी अजून करायची आहे मला. सो राघव अजून झोपलाय, त्यामुळे जमतंय. तर साडी वगैरे नेसली म्हटल्यावर तो रडायला लागेल, त्याला वाटतं की बाहेर जायचंय कुठे. सो त्यामुळे तर चला आता लागूयात कामाला. तर पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते आणि देवाची जी काही भांडी आहेत तर ती वॉश करून घेते, जी मला आज लागणार आहेत ती. आणि सोबतच नाश्ताही बनवायचा आहे. नाश्त्यामध्ये मी इडली बनवली, सांबार मला अजून बनवायचंय. सो चला आता लागूयात कामाला. मॉर्निंग है। तर इथे हार झालेले आहेत तयार. तर हा गुढीसाठी आणि हा देवाऱ्यासाठी बनवलाय आणि अजून फुलं आहेत गाडीसाठी बनवायचा हार, पण तो थोड्या वेळाने बनवेल मी, आत्ताच नाही. अजून भरपूर फुलं आहेत तशी. तर चला आता गुढी उभारून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. नमस्कार मंडळी, तर आत्ताच आमची सगळी तयारी म्हणजे चालू आहे पाडव्याची. तर इथे लिंबाचा पाला आहे, माझे मिस्टर घेऊन आले. तर याच्यामध्ये हे आजचा नैवेद्य म्हणजे काय असतं की हे जे दिसतंय व्हाईट व्हाईट, तर ही फुलं आहेत ना लिंबाच्या म्हणजे लिंबाच्या झाडाची, तर त्यामध्ये गुळ घालतात आणि तोच नैवेद्य आज गुढीला दाखवला जातो सकाळी. तर अजून पूर्णाचा नैवेद्य व्हायला टायमिंग आहे आम्हाला, पूर्णाचा किंवा कशाचाही गोडाचा नैवेद्य. तर मी आता याचाच नैवेद्य दाखवून घेणार आहे सकाळी सकाळी. तर अशा प्रकारे याच्यामध्ये गुळ आहे आणि गुळामध्ये मी टाकून घेतलाय असा. तर लहान मुलांना वगैरे सगळ्यांना देतात, पण लहान मुलं कडू असल्यामुळे खात नाही, त्यामुळे मग माहिती नाही. तर अशा प्रकारे मी तयार केलेला आहे हा नैवेद्य आणि रेडी झालं. आता वॉश वगैरे करून घेतो. लिंबाचा पाला इथे भेटते, इथे लिंबाचा पाला भेटतो कारण इथे खूप सारी लिंबाची झाडं आहेत. तर चला आता आवरून घेतो.
नमस्कार मंडळी. तर आताच आमची पाडव्याची पूजा झाली आणि आता खूप थकल्यासारखं झालंय, बाहेर ऊनही झालंय. तर आता मी जरा वेळ आराम करणार आहे आणि 11-11:30 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आज जेवणामध्ये पुरीच बनवायचा विचार आहे. चना बटाटा पुरी आणि श्रीखंड, भजी वगैरे बनवेल. तर दुपार होईल जेवायला. सो माहिती नाही, आता थोडंसं आराम करते आणि मग चालू करते. कारण आता राघवचंही आवरलं, मी आंघोळ वगैरे घालून त्याला सगळं रेडी केलं. त्यानंतर आम्ही पूजा केली गुढीची. नमस्कार मंडळी. तर स्वयंपाकामध्ये भजी आहेत. आज पालकची भाजी केलीत. इथे आहे श्रीखंड, चिप्स तळले होते थोडे. इथे राईस आहे आणि इथे पालकचीच पुरी आहे, एक चपाती आहे इथे, आणि इथे चना बटाट्याची भाजी आहे. तर राघवने गॅस बंद करून ठेवलाय. आणि अशा प्रकारे चना बटाट्याची भाजी झाली आहे. तर असं स्वयंपाक आहे आज गुढीपाडव्याचा. तर अजून नैवेद्य दाखवलं नाही मी, तर अजून नैवेद्य दाखवून घेते. काय त्याला काय पाहिजे? गाव चारते त्याला. आणि गावने आज मोठा नेकलेस घातलाय ना, छान दिसते. गाव मम्माचा नेकलेस घातलाय. मागच्या गुढीपाडव्याचा ड्रेस आहे ना हा. हा आणि जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही जरा आराम केला. आराम म्हणण्यापेक्षा झोपच काढली छान. आणि मग त्यानंतर झाली होती गुढी उतरवण्याची वेळ. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी गुढीला गुळाचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर गुढी आम्ही उतरवून घेतली. क्या आहे ओ मजा वाटते इकडे बघायला. छान छान आहे. आंबा कोणी खाल्लेले बाबू? मँगो खाल्ला तू? आंबा ऐकले या त्याला समजायला लागला का तो सुकाडीन गुढी. गुड बॉय होईन तो. काढले. चला आता घालत जायचे घेऊन. चला 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 तू. चला तिकडे नाही.
नमस्कार मंडळी. तर संध्याकाळ झाली आणि किचन वगैरे आवरून आम्ही निघालेलो आहोत मेगा मॉलला. तर आता चहा बरोबर दुपारची जी भजी राहिली होती तर ती खाल्ली, मी नाही खाल्ली आणि ठेवलेत जे राहिले ते घेऊन चालले डब्यात. आणि राघवला आवरलेलं दिसलं की रडायला लागतो, त्याला असं वाटतं की मला ठेवून जात आहेत का काय. तर तोही निघालेला आहे आणि गावला खेळायचं होतं मेगा मॉलला, कालच जायचं होतं परंतु आमचं कालचं कॅन्सल झालं कारण काल उशीर झाला आवरायला. सो म्हटलं आज जावं, तर चला जाऊयात मेगा मॉलला. मंडळी तर आम्ही आलेलो आहोत मेगा मॉलमध्ये आणि गाऊ आणि माझे मिस्टर तर वरती तिथे जे मॅजिक प्लॅनेट आहे तिथे खेळत आहेत आणि आम्ही इकडे फिरतोय मेगा मार्टमध्ये. तर राघवही माझ्यासोबत आहे आणि राघवचे मिल्क पावडरचे 2 डबे घेतले तिथून, मी जास्त काही घेतलं नाही. तर शोधते काही भेटलं तर मी नक्की घेईल, परंतु अजून एवढं काही खास नाही, हे सगळे महागच आहे कारण मी आता भरपूर फिरते तर आयडिया आली आहे मला काय घेतलं पाहिजे कुठे किंवा काय नाही. सो आता थोड्या वेळाने आम्ही जाऊ घरी. आणि खरं तर आता खूप कंटाळा आला पण गाऊ ऐकत नव्हती, तिला खेळायचंच होतं. सो त्यामुळे तिला तिथे सोडलं आणि मग खाली आले मी. आईस्क्रीम खाते नाईस नाईस. राघवला द्यायची यम्मी. मेगा मॉलवरून निघाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.